नमस्कार सगळ्यांक येवकार. आमची देवळां ही सिरीज परतून सुरू करता. आज खूप पावस पडटलो पूण मळ्याक वचपाचें गाडी घेवन भायर सरलो आनी खांडेपर आयलो. खांडेपर ह्या नांवाची उत्पत्ती तुमकां खबर आसतली काय खबर ना, पूण हाजे फाटल्यान एक काणी आसा ती अशी की ही म्हजे फाटल्यान देवूळ दिसता आनी ती न्हंय दिसतली तुमकां मागीर. ते न्हंयचे पलतडीन वचपाक 10 वाटो आसा. आनी आमची जी पयलीं मापां आशिल्लीं पुर्तुगीज तेंपार ती म्हळ्यार 10 कुडो म्हळ्यार एक खांडी आनी खांडी खांडी पार म्हणजे ही न्हंय पार करपाक अश्यो 10 वाटो आसात. त्यो वाटोय हांव तुमकां सांगता. आनी मागीर खांडी पाराचे खांडे पार असो सुंदरसो गांव. ह्या गांवांतली एकाच जाग्यार आशिल्लीं 3 देवळां आज हांव तुमकां दाखयतलो. हे म्हजे फाटल्यान आसा तें पुरातन सप्तकोटेश्वराचें देवूळ. ज्या देवळां नांवां आसात तें दत्तस्थान आनी म्हज्या उजव्या हाताक आसा तें केशवदेव. अशी तिनूय देवळांची माहिती आज घेवया. आमी आसात खांडेपार. तुमी पळयतात आमची देवळां. मूळ म्हणजे या तीर्थक्षेत्राची उभारणी जवळजवळ 12व्या ते 14व्या शतकात श्री सप्तकोटेश्वराच्या मंदिराच्या उभारणीत झाली. श्री कलावती देवी ही कदंब राजवटीतली ती एक राणी जाऊन गेली अशी माहिती आमकां जी मेळटा किंवा इतिहासात मेळटा किंवा आज आर्किओलॉजी कडेन आसा. त्या माहितीच्या आधारे त्या कलावती देवीन ह्या मंदिराची उभारणी केली आणि ह्या नदीच्या तीराचेर आज जवळजवळ गेल्या 8 ते 10 शतकापासून भक्कम स्थितीतले ते मंदिर सगळ्या निसर्गाचो मारो किंवा या नदीच्या प्रवाहाचो प्रचंड प्रवाह झेलून उभे आसा. इथून त्या जे काही स्थापत्य कौशल्य त्याच्या बदल्यान दडलेले आसा हे आम्ही सहज समजून घेऊ शकता. आणि एक जागृत देवस्थान सप्तकोटेश्वराचे गेल्या जवळजवळ 8 ते 10 शतकापासून हांगा अविरत श्री कृष्ण जन्माष्टमीची यात्रा प्रामुख्यान भरत आयिल्ली आसा. याच्या नंतरचे स्थान जे सप्तकोटेश्वराचे आसा ते नार्वेचे आसा. आणि मूळ पासून आम्ही ऐकतात ते की ह्या सप्तकोटेश्वराचे प्रथम स्थान हे आणि नंतर नार्वेचे अशी एक आख्यायिका आमच्या ऐकवान आसा. त्याचप्रमाणे त्यानंतर दुसरे मंदिर जे आसा हे दुसरे मंदिर स्थापन झाले ते श्री केशव देवाचे. ते अंदाजे एक 16व्या ते 17व्या शतकात या आमच्या गावातले ओपा गावचे गावकर या कुटुंबियांनी त्यांच्या कोणीतरी पूर्वजांनी ते स्थापन केले आणि त्याची प्रतिष्ठापना श्री केशव हो आद्य श्री विष्णूचो जो प्रथम आम्ही नाव घेता श्री केशवाय नमः हांच्यान सुरुवात जाता. म्हणजे आद्य जो आमचो पूर्वज आसा वो विष्णू आणि त्याच्या वयल्यान ही केशवाची अतिशय सुंदर मूर्ती भितर प्रतिष्ठित केल्ली आसा. या 2-4 वर्सां पयलीं त्याचे पूर्ण नूतनीकरण केला पण मूळ जी मूर्ती आसा ती तशीच प्रतिष्ठित केल्या. त्यानंतर तिसरे जे मंदिर उभारले ते आमचे गोबरे घराण्याचे पूर्वज श्री नारायण वासुदेव आणि नारायण गोबरे आणि वासुदेव पांडुरंग गोबरे या दोन्ही भावांनी 135 वर्षापूर्वी या पुण्यक्षेत्राचेर ह्या दोनही मंदिरांच्या सान्निध्यान हे सुंदर परिसराचेर हे तिसरे श्री दत्ताचे मंदिर उभारले. आणि आज 135 वर्सां या दत्ताच्या मंदिरान आमची जे गोबरे घराण्याचे पूर्वज आसा हांच्याकडून अविरत सेवा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या येणाऱ्या लोकांकडूनही या तीनही मंदिरांच्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपान सेवा जातात. मुख्य म्हणजे वधव सांगितल्या प्रमाणात गोकुळाष्टमीचो जो उत्सव आसा त्यानंतर महाशिवरात्रीचो उत्सव हे दोन्ही उत्सव सप्तकोटेश्वरान, रामनवरात्राचो उत्सव श्री केशवदेवान आणि दर गुरुवारी हांगा दत्त मंदिरान पालखी असता, दनपारां महाप्रसाद असता, लाखो लोकांक महाप्रसाद असता आणि दत्त जयंतीचो 10 दिवस मोठो उत्सव जाता आणि त्याचो लाभ लोक हांगा येवन आज वेगवेगळ्या गोवांतल्यान संपूर्ण या ठिकाणी घेतात.